चला आज बनवूया चमचमीत शेवगा मसाला. हा शेवगा मसाला बनवायला सोपाच आहे बरं का. पण शेवग्यामध्ये असणारे गुणधर्म सोबतच आणखीन हा पौष्टिक कसा होईल आणि तुमच्या शरीराला याचे फायदे कसे होतील हे सुद्धा मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. फक्त टेस्टच नाही तर इतर सगळेच फायदे या शेवगा मसाल्यामधून तुम्हाला मिळणार आहेत. तर इथे पाव किलो शेवगा घेतला होता. एक सारखे असे नेहमीप्रमाणेच याचे तुकडे करून यावरची ज्या शिरा आहेत त्या काढून घेतल्या आणि स्वच्छ हा शेवगा मी धुवून घेतलेला आहे. आता शेवगा आधी आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. पण शेवगा शिजवताना एक काळजी आपल्याला नेहमीच घ्यायची आहे. हा कुकरमध्ये शिजवायचा नाही किंवा हा अॅल्युमिनियमच्या भांड्यांमध्ये तर अजिबातच शिजवायचा नाही. लोहाची कमतरता आपल्या सगळ्यांमध्येच नेहमी जाणवत असते. ही लोहाची कमतरता भरून काढायची असेल तर एखादा तवा असू देत, कढई असू देत, हेच भांडं आपल्याला घ्यायचं आहे. सर्रास आपल्या सगळ्यांच्या घरामध्ये ना हा लोखंडी तवा तर असतोच. पण आता यामध्ये आपण भाजी कशी बनवणार किंवा याचा उपयोग फक्त चपाती किंवा भाकरी बनवण्यासाठीच आपण करू शकतो. तर भाजी करण्यासाठी सुद्धा आपण याचा उपयोग करू शकतो. तो कसा करायचा हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. तर सगळ्यात आधी अगदी एक अर्धा चमचा तेल मी तव्यावरती घातलं. हलकसं गरम झालं की आपल्याला हे शेवगे यामध्ये भाजून घ्यायचे. तर शेवगा फार भाजायचं नाही, साधारण अर्धा 1 मिनिटांसाठीच भाजून घेतला. यानंतर यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे. तव्यामध्येच आपण शेवगा उकडून घेतला, की हा लोखंडाच्या तव्यामधला लोह सुद्धा आपल्याला आपसूकच या भाजीमध्ये उतरणार आहे. या पाण्यामध्ये आणि शेवग्याच्या शेंगांमध्ये सुद्धा उतरणार आहे. त्यामुळे ना आपल्याला लोह सुद्धा मिळणार आहे. तर आवर्जून तुम्ही तव्याचा असा वापर करू शकता. अगदी चिमूटभर यामध्ये मी मीठ घातलेलं आहे आणि सोबतच थोडंसं यामध्ये हळद सुद्धा घातली आहे, साधारण एक पाव चमचा. मीठ आणि हळद पाण्यामध्ये चांगलं मिसळून घ्यायचं आणि यानंतर याला एक हलकीशी उकळी येण्याची वाट पाहायची आहे. तर साधारण तव्यामध्ये तर लगेचच अन्न शिजलं जातं किंवा तो पसरट असल्यामुळे छान फ्लेम लागते. आता काय करूयात, यावरती झाकण ठेवूयात. तर असं एक खोलगट भांडं मी यावरती असं पालथं करून ठेवलेलं आहे आणि साधारण एक 2 ते 3 मिनिटामध्ये शेवगा छान असा शिजला जाईल. मध्यम आचेवरती हा शेवगा आपल्याला छान असा शिजवून घ्यायचा. तर बरोबर एक 3-4 मिनिटं झालेली आहेत. तुम्ही ते शेवगा बघू शकता. अलगद यावरचं झाकण मी काढून घेतलं. पाणी सुद्धा बऱ्यापैकी अटलेलं आहे आणि असं जर चाकू रोवून तुम्ही पाहिलात तर शेवग्यामध्ये सहज असा तो रोवला जातोय. म्हणजेच शेवगा इथे छान असा शिजलेला आहे. तर एक 4-5 मिनिटांमध्ये तव्यावरती छान शिजला जातो. आता याच भांड्यामध्ये हे पाणी सुद्धा आपल्याला काढून घ्यायचंय आणि शेवगा सुद्धा काढून घ्यायचा आहे. नंतर आपण हे पाणी फेकून द्यायचं नाहीये. हे पाणी आपण भाजीसाठी वापरणारच आहोत. सूप म्हणून जरी हे पाणी तुम्ही लहान मुलांना पिण्यासाठी दिलत ना, तरी सुद्धा खूप फायदेशीर ठरेल. 1 वर्षाच्या पुढील मुलांसाठी तर हे खूप फायदेशीर ठरेल. आता तवा जो आहे तो आधीचाच तवा मी थोडासा पुसून घेतला. यामध्ये अर्धी वाटी भरून शेंगदाणे छान खरपूस रंगावरती आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. मध्यम आचेवरती शेंगदाणे भाजले की आतमध्ये पर्यंत व्यवस्थित भाजले जातात. शेंगदाण्याची साल अशी छान तडकली गेली, मस्त असा रंग यावरती आला, की यानंतर शेंगदाणे काढून घ्यायचे. यावरची तुम्हाला जर अर्धवट साल काढून घ्यायची असेल, तर साल काढून घेऊ शकता आणि ओबड-धोबड असं हे आपल्याला बारीक असं मिक्सरला वाटून घ्यायचंय. आता एक छोटंसं साधंसं असं वाटण तयार करून घेऊ. तर यासाठी एक मध्यम आकाराचा कांदा मी इथे असं उभट चिरून घेतलेला आहे. थोड्याशा तेलामध्ये हलकासा परतून घेऊ. यानंतर यामध्ये घातलेले आहे अर्धा इंच आल्याचे तुकडे, 5-6 लसणाच्या पाकळ्या आणि यासोबतच आपण आज हिरव्या मिरचीमध्ये शेवगा मसाला बनवतोय. हा शेवगा मसाला आपल्याला बाधू नये यासाठी मिरच्या आवर्जून आपल्याला परतून घ्यायच्यात. मग या कांद्यासोबतच आपण छान अशा डाग येईपर्यंत परतून घेऊयात. तर बघा सगळं साहित्य असं हलकंसं असं परतलं गेलं, की यानंतर इतर साहित्य सुद्धा आपण यामध्ये घालूयात. ओल्या खोबऱ्याऐवजी ना सुकं खोबरं यामध्ये घालायचं. तर एक छोटी वाटी भरून साधारण मूठभर भरून असं सुकं खोबरं मी किसून घेतलेलं आहे. हेच इथं घालायचं आणि यासोबतच कढीपत्ता तर तसा खाल्ला जात नाही. आपण साईडला काढून ठेवतो. मग असा वाटणामध्ये घातला ना, की मग तो आपसुकच खाल्ला जातो. म्हणूनच वाटणामध्ये नेहमीच कढीपत्त्याची पानं घालायची. ही खूपच पौष्टिक असतात. तर बघा अगदी एक 4 ते 5 मिनिटामध्ये वाटण चांगलं असं परतलं गेलं. मस्त खोबऱ्याला सुद्धा रंग आलेला आहे. खूप जास्त डार्क रंगावरती परतायचं नाही. आता यामध्येच आपण कोथिंबीर घालूयात आणि कोथिंबीर थोडीशी सॉफ्ट करून घ्यायची. ही कोथिंबीर निवडून स्वच्छ धुवून मी घेतलेली आहे आणि गॅसची फ्लेम सुद्धा बंद केली. कारण खूप वेळ आपल्याला अशी कोथिंबीर परतायची नाही. फक्त जे काही गरम साहित्य आहे यामध्येच आपल्याला मिक्स करून घ्यायची म्हणजे छान अशी ती सॉफ्ट होते. आणि यामुळे खूप असा डार्क हिरवट रंग सुद्धा वाटण्याला येत नाही. हे सगळं साहित्य चांगलं थंड झालं, की पुरेसं यामध्ये पाणी घालायचं आणि छान असं बारीक वाटण तयार करून घ्यायचं.
आता चमचमीत असा शेवगा बनवतोय यासाठी अगदी थोडंसं मी जास्तच तेल इथे घेतलेलं आहे. 2 पळी इथं तेल घ्यायचं, यामध्ये तयार करून घेतलेलं वाटण घालायचं आणि वाटण साधारण 2-1 मिनिटांसाठी छान असं आपल्याला परतून घ्यायचंय. वाटण जितकं छान परतून घ्याल ना तुम्ही अगदी तेल सुटेपर्यंत, तितकाच छान असा मस्त चमचमीत असा शेवगा मसाला तयार होतो. तर खूप नाही, सुरुवातीला 1 मिनिटभरासाठीच हे वाटण तेलामध्ये परतून घेतलं. हलकसं असं कोरडं वाटायला लागलं, की इतर साहित्य आपल्याला यामध्ये घालायचं. जसं की पाव चमचा भरून हळद घातली, 1 चमचा धने पावडर घातली, 1 चमचा गरम मसाला घातला आणि अगदी अर्धा चमचा हवं असेल तुम्हाला रंग थोडासा वेगळा, खूप हिरवट अशी भाजी नको असेल, तर अर्धा चमचा इथे काश्मीरी लाल मिरची पावडर घातली, की ज्यामुळे कलर जो आहे तो खूप असा हिरवट येत नाही. वाटणामध्ये मसाला चांगला मिक्स करून घेतला, की बारीक करून घेतलेल्या शेंगदाण्याचा कूट यामध्ये घालायचा आणि हा सुद्धा चांगला मिसळून घ्यायचा. बऱ्याचदा आपण काय करतो, की शेंगदाण्याचा कूट जो आहे भाजी तयार झाल्यानंतर वरून घालतो. तर अशा वेळेस भाजी जी आहे ती पांढरट दिसते किंवा हलकासा यावरती फेस आल्यासारखं होतं. तर असं होऊ नये यासाठी वाटणामध्येच आपल्याला शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे. आणि हा शेंगदाण्याचा कूट सुद्धा आपल्याला चांगला परतून घ्यायचा. शेंगदाण्याचं कूट घातल्यानंतर काय होतं, की हे मिश्रण जे आहे ते तळाला खाली चिकटायला सुरुवात होते. म्हणूनच लागेल तसं म्हणजे अगदी 1 पाव वाटी भरून यामध्ये मी पाणी घातलं असेल, की जेणेकरून खाली कढईला तळाला चिकटणार नाही. थोडं-थोडं पाणी घालायचं आणि छान तेल सुटेपर्यंत हे वाटण आपल्याला परतून घ्यायचं आहे. तर इथे तुम्ही बघू शकता साधारण एक 2-3 वेळा तरी मी पाणी घातलं असेल आणि मस्त असं हे वाटण छान असं परतून झालेलं आहे. शिजवून ठेवलेल्या शेवग्याच्या शेंगा पाण्यासहितच यामध्ये घालायच्या आहेत. हवं असेल तर हे पाणी तुम्ही पिऊ शकता आणि एक्स्ट्राचं साधारण वाटीभर पाणी मी यामध्ये घातलं असेल. शेवगा मसाला तसा फार असा पातळ नसतो, त्यामुळे थोडंसं कमीच पाणी मी घातलंय. पण जर तुम्हाला पातळ करायचं असेल ना, तर आणखीन जास्त सुद्धा पाणी तुम्ही वाढवू शकता, की जेणेकरून भाकरीसोबत तुम्हाला चुरून सुद्धा खाता येईल. चवीपुरतीचं मीठ घातलं, सगळं साहित्य चांगलं एकजीव मिक्स करून घेतलं. आता शेंगा ज्या आहेत, त्या मी संपूर्णपणे अशा शिजवून घेतलेल्या नाहीत. एक 70% ते 80% शिजलेल्या आहेत. छान अशा शिजवून घेण्यासाठी, या मसाल्यांमध्ये छान असा मुरण्यासाठी साधारण एक 2 ते 3 मिनिटांसाठी यावरती झाकण ठेवूयात. आणि या मसाल्यामध्ये या शेवग्याच्या शेंगा चांगल्या शिजवून घेऊयात. तर बघा खूप नाही, फक्त एक 4-5 मिनिटांसाठीच मी शिजवून घेतलेलं आहे. मध्यम आचेवरती शिजवलं म्हणजे खाली तळाला सुद्धा करपणार नाही. मस्त अशी शेवग्याची भाजी इथे तयार झालेली आहे किंवा शेवगा मसाला तुम्ही ह्याला म्हणू शकता. मस्त तर्री सुद्धा आली आहे. रंग सुद्धा खूप कमालीचा छान दिसतोय. आणि शेवग्याचा हा मसाला सुद्धा तुम्ही बघू शकता. एकसारखा असा दिसतोय आणि मस्त चमचमीत असा शेवगा मसाला तयार झालेला आहे. हा शेवगा मसाला भाकरीसोबत छानच लागतो. पण जर चपाती जरी असेल ना, तरी सुद्धा हा कमालीचा टेस्ट देतो. भातासोबत सुद्धा थोडासा आणखीन रस्सा बनवून तुम्ही भातासोबत सुद्धा खाऊ शकता. तर आशा करते आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल. रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक जरूर करा. तुमच्या मित्र आणि परिवारामध्ये ही रेसिपी नक्की शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका मस्त चमचमीत रेसिपीसोबत. तोपर्यंत स्वस्थ राहा आणि मस्त-मस्त खात राहा.